मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा करण्यात आली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगेंचं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय। जरांगे पाटील अंतरवालीतच साखळी उपोषण करणार आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। तर जरांगे पाटील हे उपोषणावर होते। आज 17व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण हे सोडलेलं आहे। मात्र समाजाच्या आग्रहास्तव हे उपोषण सोडले असून ही लढाई अजूनही कायम आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी विधान केलंय। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत। त्यांनी आता उपोषण सोडलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील आता उपोषण सोडल्याच्या नंतर आपल्यासोबत जोडलेले आहे। आपण त्यांची संवाद साधूयात। पाटील, त्रास होतोय मात्र अखेर उपोषण तुम्ही सोडलंय आणि साखळी उपोषणामध्ये तुम्ही रूपांतर करताय। समाजाचा अट्टा होता आणि केला पूर्ण, कारण पुढं मला लढायचं समाजासोबत। बऱ्याच जणांसंग आणखीन डोकं लावायचे, त्याच्यामुळे मी तंदुरुस्त पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं। मी पक्का पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं। तर पक्का होतो आता दोन एक दिवस सलाह घेतो, पुन्हा सुरू करतो। सुट्टी नाही, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही कोणालाच। पाटील, तुमच्यावर आरोप करण्यात आले होते मात्र तुम्ही मागं हटले नाही, अजूनही तुम्ही लढताय। त्याच्यावर नाही उत्तर द्यायचं, कारण त्या कसल्याला बी महत्त्व नाही द्यायचं। समाज पाटील, राज्याचा दौरा उत्तर देणार कामात। राज्याचा दौरा सुरू करता तुम्ही? हो, त्याच्याशिवाय ते ठेपेल नाही। माझा मराठा समाज आणि आम्ही दोघं मायबाप लेकरं आहेत आम्ही। आम्हाला आता ठरावं लागणार आहे पक्क एकमेकात जाऊन। इथं संचारबंदी लावली ना, मी त्यांच्याकडे चाललो। आपण या ठिकाणी पाहताय मनोज जरांगे यांनी या ठिकाणी उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। मात्र त्यांनी आता या ठिकाणी नवा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे धडा शिकवण्याचा। सरकारला धडा शिकवणार असं ते या ठिकाणी बोलत आहेत। मात्र मनोज जरांगे यांचा जो पावित्र्य आहे तो कायम आहे आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण जरी सोडलेलं असलं तरी मात्र साखळी उपोषणाच्या माध्यमातून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून ते जनतेच्या मागण्यांसाठी लढणार आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।